नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. चला मी चाललेले आहे कुठं प्रतिमेशच्या घरी, प्रतिमेश कदमच्या घरी चाललेले आहे. मला काय म्हणजे काल माहीत झालं ना, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. तर म्हटलं आईच्या हिशोबाने बघायला गेलं तर म्हणजे तिला खूप मोठा धक्का बसला आईला. आणि मला बोलताना पण खूप वाईट वाटतं, कारण मी पण एक आई आहे, तुम्ही पण एक आई आहे. आणि तिच्या भावना तुम्ही समजू शकता, तिच्या मनात काय वाटत असेल काय नाही हे तुम्हाला तुम्ही तर माहीत आहे तुम्हाला. तिचा काळजाचा तुकडा गेला तिला सोडून, तिचा म्हातारपणची काठी गेली बिचारीची. तर आपण जाऊन त्यांना हमदर्दीचं निदान देऊ शकतो, निदान जाऊन भेटून येते मी, नेमकं काय झालं काय नाही कसं नाही. आता का माझ्या घरापासून खूप लांब आहे त्याचं घर, पण तरी पण एक माणुसकीच्या नात्याने मी जाते. आणि मी काय लाईक फॉलोसाठी बिलकुल नाही तसं काय करत आहे. तुम्ही म्हणतात सांग की लाईक फॉलोसाठी ही करते, हे जे यूज येत नाही म्हणून ते असे करते, पण तसं नाही रे भावांना. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला जे काय समजा तुम्ही समजा. शेवटी का माणसाच्या जिंदगीचा काय भरोसा नाही, आणि ते लोक मायलेकर आहेत. कसं आहे, आता मी काय गोष्टी तुम्हाला नाही सांगू शकत, पण तुम्ही मला समजू शकता. ठीक आहे, तर चला आपण जाऊया त्यांच्या घरी. चालली मी आता, तुम्हाला दाखवते नेमकं काय झालं काय नाही हे सगळं मी तुम्हाला डिटेल मी सांगते. ठीक आहे, आता तिथं मी शूट करू शकत नाही, पण जेवढं होईल तेवढं मला जसा मौका भेटेल तसं मी बोलीन एकदम, आणि तिथं करीन व्हिडिओ एकदम. ठीक आहे, चला आता मी प्रतिमेशच्या घरी जाणार आहे. तर इथं कोणतं मला भेटणार आहे मंदिराजवळ, हनुमानचं मंदिर आहे बघा हे स्टेशनच्या बाजूला. तर आम्ही संगत जाणार आहे एकदम. ठीक आहे, चला आम्ही चाललो आता त्याच्या घरी. हे माझी फॉलोअर आहे, हिला दाखवू नाही शकत, पण ही जी आई आणि हे मला घेऊन चालल्यात. तर आम्ही जातो त्याच्या घरी. काय झालं काय नाही ते आम्ही सांगतो तुम्हाला. ठीक आहे, चला मी इथं आली त्याच्या घराजवळ. हे बघा त्याची बिल्डिंग तिथं आहे, हा रोड आहे. आणि मला एकटेल तर नक्की नसतं भाव भेटलं माहिती आहे का. बघा त्याची तो रॉयल पार्क आहे ना, ती समोर त्याची बिल्डिंग आहे. आता इथं कोणतरी येणार आहे, अजून एक ताई येणार आहे. मग त्या ताई आम्ही जाणार आहे त्याच्या घरी एकदा. ठीक आहे, चला ह्या ताई मला पहिल्या पण भेटल्या होत्या. त्यांची मुलगी आहे, काय नाव आहे तुझं गं? अमिता बघा. आणि ह्यांच्या घराजवळ ते राहतो. तर आम्ही जातो आहे आता. ठीक आहे, चला. बिल्डिंगमध्ये काय त्याची बिल्डिंग आहे. आलती त्याच्या आईला भेटून गेली. चला मी आता घरी गेला बोलते. ठीक आहे, चल मग घरी गेला सगळं सांगते आता आराममध्ये. चला मी आता घरी आले. मी त्याच्या घरी गेली होती, प्रतिमेश कदमच्या घरी गेली होती. मलांमध्ये त्याचं घर आहे. मला स्टेशनपासून त्याचं एक 20 मिनिटावर घर आहे. रिक्षाने गेली. माझी एक फॉलोवर होती स्नेहल म्हणून, तर तिची आई ती मला भेटली बिचारी दोघी पण. तर मग त्या लोक मला घेऊन गेले त्यांच्या घराजवळ. तो राहतो तो वाटता. मग ते भेटले. आम्ही त्यांच्या घरी गेलो. 2 माळ्यावर राहतो तो. त्याची आई आम्ही म्हणजे ते बघूनच म्हणजे मला खूप वाईट वाटत होतं. म्हणजे बघायला गेलं ना तर त्याची आई खूप खचून गेली बिचारी. खूप लढती आहे आपल्या लेकरासाठी. मग साहजिकची गोष्ट आहे ना भावांनो. आज एवढा मोठा पोटचा गोळा जाणं विचार करायची गोष्ट आहे. त्या बाईला काय वाटत असं विचार करा. म्हणजे तिच्या बघायला गेलं ना एवढं वाईट वाटत होतं ना, मला खूप वाईट वाटत होतं. मी तिच्या आईच्या गळ्यामध्ये पडली पाया बिया पडून आले मी. म्हटलं आई तुम्ही माझ्या आईसारखं आहे तुम्ही. आणि खरोखर खूप चांगलं वाटलं त्यांना भेटून पण. आणि त्या खरोखर खूप चांगल्या आहेत. मी बघितलं त्यांना समोर भेटल्या. त्या जशा दिसतात ना व्हिडिओ मग तशाच त्या आहेत एकदम. आणि खूप सुंदर पण आहेत, खूप चांगल्या आहेत. आणि बोलल्या माझ्या संगती पण बोलल्या 2 मिनटं. त्या गप्पच बसल्या होत्या. आम्ही गेल्यानंतर गप्प बसलेल्या, काहीच बोलल्याच नाहीत. गप्प होत्या, नुसत्या गप्प होत्या. मग त्यांनी आम्हाला बोलल्या तुम्ही कुठून आला असं तसं. मग मी म्हटलं मी स्मिता सातपुते, मी तुमच्याकडे आले. म्हणजे तुमचे मी व्हिडिओ बघायचे मी पहिली, आणि तुम्ही दोघंजण खूप छान व्हिडिओ बनवता, खूप चांगलं आहे असं तसं. पण कसं काय झालं कसं काय नाही. तर ती म्हटली अगं त्याला कावीळ झाली होती, कावीळ कळूनच आले नाही. म्हणून भावांनो बहिणींनो, कावीळ झाल्यानंतर खूप ध्यान देत जावा तुम्ही. त्याला बिचारायला इथंच कोकिळाबाई हॉस्पिटल, 4 बंगल्याचं हॉस्पिटल होतं. आणि तिथं हॉस्पिटल मग किती चांगलं हॉस्पिटल आहे ते कोकिळाबाई 4 बंगल्याला आहे ना. तुम्हाला मी दाखवीन कधी आता जाता. 4 बंगल्यामध्ये अंधेरीमध्ये आहे बघा ते कोकिळाबाई हॉस्पिटल. केवढं हायफाय आहे माहिती आहे का. तो खूप महागायचा आहे तो माहिती आहे का. त्याला 1 महिना 2 महिने तो वाच म्हणजे हॉस्पिटलमध्ये होता. विचार करा त्याच्या आईने त्याला किती खर्च झाला असं. खर्च झाला तरी सुद्धा आपल्या हातामध्ये आलं नाही काहीच. माहिती आहे का. विचार करा त्या माऊलीला काय वाटत असतं. आणि मला खरंच माहीत असतं ना तर त्याला मी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटून आले असते. मला काय माहीत नाही रे माझ्या भावानं बहिणीनं. खूप वाईट वाटलं. म्हणून भावानं बहिणीनं कोणताही विचार करताना 10 विचार करत जावा. स्वतःची काळजी घेत जावा. कुणाला पण कमेंट करताना 10 विचार करत जावा. जिंदगीचा काय भरोसा नाही. त्याच्या आईने मला खूप बोलली बिचारी, बोलली भिल्ली. माणसं येतात जातात त्याच्या आईकडे, खूप लढते. आता म्हणजे एवढी म्हणजे त्याची बहीण पण फार खचून गेली आहे. त्याची बहीण पण खूप सुंदर आहे, खूप चांगली आहे. म्हणजे दोघीजण मायले का पूर्ण खचून गेले ते एकदम.
आता त्यांचा सहारा होता तो सहाराच नाही राहिला. विचार करा. आता त्या माऊलीला मी म्हटलं, आई पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा, खचून जाऊ नका, स्वतःला सावरा, कधी काय लागलं बिगलं तर मला कळवा, मी काय असेल ते माझ्या हिसाबाने मी तुम्हाला मदत करेन. जिंदगीमध्ये असं विचार करू नका की तुम्हाला कोणी नाही, आम्ही सगळी तुमच्यासाठी आहे, असं विचार करू नका, खचून जाऊ नका, पुन्हा नव्याने चालू करा, नव्याने हे करा, हार मानू नका. देवाच्या मर्जी असेल, देवाच्या मुळं कोणीच जाऊ नाही शकत, बरोबर आहे का ना. चांगली माणसं देवाला आवडतात. पण त्याची आई खूप चांगले बोलत होती त्याची आई, आणि खूप लढत होती बिचारी, माहिती आहे का. खूप म्हणजे काय सांगायला नको एकदम, माहिती आहे का. पूर्ण सन्नाटा त्या बिल्डिंगमध्ये असतो ना, जसं ते असतात ना, सन्नाटा एकदम पसरला होता एकदम. मला तर म्हणजे मला व्हिडिओ नको वाटलं होतं करायला, पण तुम्ही लोक म्हणसान की तू गेलीच नाही, खोटंच बोलते, लाईक फॉलोसाठी करते, म्हणून मला तिथला थोडासा शॉर्ट म्हणजे व्हिडिओ म्हणजे छोटासाच मी तो बघितला, तुम्ही नका ते मी फक्त शूट केला आहे, कारण तुम्हाला प्रूफ द्यायला लागतो. काय लोकांना विचित्र लोक असतात. काय लोक मुद्दा म्हणतात, तू गेलीच नाही, तू खोटंच बोलते, तू असंच आहे, तू तसंच आहे. आता मी तिथं बसून व्हिडिओ नाही बनवू शकत, बरोबर आहे का नाही. कोणतीच म्हणजे तिथं बघायला गेलं तर ते लोक कंच्या कंडिशनमध्ये आहेत, कंच्या नाही, तुम्हाला माहिती आहे का. आपण त्या हिशोबाने मी सांगू शकते तुम्हाला ना. आता ते पण मी व्हिडिओ नव्हते काढणार, पण ते तुम्हाला दाखवण्यासाठी माणसांनी की लाईव्ह घेतली, हे केलं ते केलं. पण एक इन्सानच्या नात्याने हो का, मला जेवढं जमन तेवढं मी केलं, मी गेली. मी काय त्यांचा मुलगा तर आणून नाही देऊ शकत, पण मी एक सहारा म्हणून, आसरा म्हणून, आधार म्हणून त्यांना मी बसण्यासाठी जाऊन भेटून आली. चांगलं वाटलं मला, पण खूप चांगलं वाटलं त्यांना भेटून. आणि खरोखर सांगते, त्या मायलेकी खूप चांगले आहेत. त्यांना पण तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा त्यांचं पण. आता त्यांचा सहारा कोण आहे, आपण सगळे सहारा आहे, आपण सगळेजण त्यांना मदत करायला पाहिजे, बरोबर आहे. कारण त्यांचं कोणी नाही ह्या जगात. त्यांचा मुलगा होता तो गेला, त्यांचे मिस्टर पण कोरोनामध्ये गेले, आणि त्याला कावीळ झाली होती, त्याची आई सांगत होती त्याला कावीळ झाली होती. आणि म्हणजे त्याला माहीत पण नव्हतं की त्याला कावीळ झाली म्हणून. नंतर कळलं की त्याला कावीळ झाली म्हणून. ते रक्तामध्ये सगळे पसरले ना कावीळ. मग त्याला चालला होता, विलाज चालला होता, पण काय म्हणतात ना, ते आलं एकदम, माहिती आहे का. पण खरंच तो म्हणजे असं जाण्यासारखं नव्हता. अवघ्या 26 वर्षाचा तो होता. किती अवघ्या 26 वर्ष कशाला बोलतात. त्यांनी काय दुनिया बघितली होती. बाप गेला बिचारा कोरोनामध्ये, तो बापाचं सावरता आईला कसं सावळलं, तर ते असं वर येतो तो पण लेख पण देवाने घेतला. आता त्या बाईने कुणाच्या तोंडाकडून जगायचं. आता एक लेक आहे, त्या लेकीच्या तोंडाकडे जग बाई म्हटलं, खा बाई पे बाई म्हटलं. आता लढून काही येणार नाही तुझा मुलगा, आणि जास्त लढू नको, काय नको, त्याला हे नको, म्हणजे त्याला पण दुःख होईल ना की माझ्या आईसारखी लढते. गोष्ट सांगायसारखी बात आहे. बघायला गेलं तर किती म्हणजे एवढं वाईट वाटत होतं ना, त्या ठिकाणी मी गेलते ना, लय वाईट वाटत होतं. म्हणजे बघायला गेलं ना, माझ्या घरापासून खूप लांब आहे त्याचं घर, पण तरी पण मी गेली. आणि येतात जातात लोक, खूप लोक येतात जातात एकदम. मी जायच्या आधीच म्हणजे गेली. काय लोक बसली होती, काय लोक चालली होती, काय लोक येतात जातात. मग आपलं 10-5 मिनटं मी बसली आपलं. नंतर म्हणते चला मावशी मी जाते, म्हटलं येते. तर ते बोलत होती ठीक आहे चालतं असं तसं. मग तिच्या पाया बिया पडली, गळ्यात तिला पडली, मी जाऊन दे. ती पण माझी आईसारखी आहे बिचारी, चांगली आहे, बोलायला बिलायला खूप चांगली आहे बिचारी. आणि देवाने असं नव्हतं करायला पाहिजे होतं, पण वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं एकदम. नशीब तिला विचारलं तुमचं घर स्वतःचं आहे का ताई, तर ते म्हणजे हो स्वतःचं आहे. म्हणजे नशीब तेवढं घर स्वतःचं तरी बिचारीला कसं म्हणजे ती जगली असते ना. मोराज आयुष्य किती आहे, जास्त त्यांचं वय पण नाही त्या ताईचं, अजिबात त्यांचं जास्त वय नाही, एकदम लहान आहे ते पण दिसतात एकदम. असं म्हणजे वाटतच नाही की त्याला 2 मुलं आहेत म्हणून. पण स्वभावाने खूप चांगले आहेत. त्यांचा जो हसना चेहरा होता ना, तसा तो चेहरा, तसा त्यांचा म्हणजे चांगला चेहरा आहे, असं काय खराब नाही, काहीच नाही. आपण म्हणतो की व्हिडिओमध्ये अलग दिसतं, समोर अलग दिसतं, पण त्या जशा दिसतात तशाच त्या आहेत एकदम. मी बघितलं स्वतःहून जाऊन, आणि चांगलं वाटलं. मग त्यांना भेटून पण चांगलं वाटलं मला. आणि बसून आली आपलं. तर तुम्हाला भावानं बहिणींनो, तो बघा कसं आहे, तुम्हाला एक सांगते. त्या बाईने माऊलीने खूप खर्च केला पोराच्या पाठीमागं. 4 बंगला, कोकिलाबाई हॉस्पिटल, ते किती महागा मुलकाचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एवढा महागा मुलकाचं हॉस्पिटल आहे ते. तिथं त्याला म्हणजे ॲडमिट केलं होतं. पण म्हणतात ना, आता काय मी बोलू नाही शकत, मला बोलायचं काही नाही, पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्ही पण तुमच्या स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला काय होतं आहे काय नाही, डॉक्टरकडे चांगलं जावा. एका डॉक्टरकडे नाही गेलं तर दुसऱ्या डॉक्टरकडे जावा, पण जाणून घ्या की आपल्याला नेमकं काय होतं आहे काय नाही. कारण जिंदगीचा काय भरोसा नाही.
माणसं चुटकीमध्ये एका क्षणामध्ये नकावेला जीव आहे आपला. किती एवढ्याशा नकावेला जीव आहे. एवढंसं नका आपल्याला ठेस लागेल तर मरतंय माणूस. आता विचार करा 2 दिवस पूर्वी बघा मला स्टेशनला काय झालं. 25 तारखेला का 24 तारखेला ते झालं. राग आणि हे म्हणतात ना 2 मिनिटाच्या रागाच्या क्षणात त्याचे आयुष्य बर्बाद झालं. कोणाचं ते मुलगा तो गेला देवा घरी, पण त्याने असं केलं त्याचं पण आयुष्य खराब झालं. हां, म्हणून कोणताही विचार करता कोणी कुणाला काय करते विचार करून करत जावा. आज तो माणूस तुला अलग झाला म्हणजे त्याचं परिवार रस्त्यावर आलं. राग लय बेकार असतो. राग शांत ठेवा. राग आला तर शांत बसा. आता मी काय ना मला पण लय राग येतो. मग मी काय केलं, लाईव्ह द्यायचं बंद करून टाकलं. डोक्याला ताप नको, कारण बोललेला शब्द पुन्हा आपण तोंडात घेऊ नाही शकत. बरोबर आहे का नाही. म्हणून राग हे सगळं आवरा, स्वतःला जपा, स्वतः संगती सावरा. लोक काय म्हणतात काय नाही त्याचा विचार नका करू. स्वतःबद्दल चांगला विचार करा, स्वतःला जगा. तुम्ही जर आजारी असाल तर स्वतःकडे लक्ष द्या. लोकांकडे लक्ष देत बसू नका. आता मी काय खाते काय नाही मी लोकांची पर्वा नाही करत. हां, मला पण येतो राग. मी म्हणत नाही की मला राग येत नाही, पण मी रागाला काय करते, माझा राग मी शांत करण्यासाठी मी शांत बसते. तू बोलतोय ना बोल बाबा, तू घाण कमेंट करतो ना कर बाबा, तुझा का द्यायला दूध दे ना. बरोबर आहे का नाही. म्हणून स्वतःच्यामध्ये राहावा, स्वतःची काळजी घ्या. जिंदगीचा काय भरोसा नाही. आज आहे तर उद्या नाही, मेलं की गेलं, जिंदगी पुन्हा नाही. एवढं नकारा जीव आहे आपला, कळलं. म्हणून तुम्हाला मी सांगते, आता मी का होईना एकटी राहते, मी माझ्या स्वतःची काळजी खूप घेते. मी सगळं चांगलं चुंगलं खाते, लोकांचा विचार करत नाही की लोक मला काय म्हणतात म्हणून. कारण की मेलं की गेलं माहीत आहे. आज कितीही पैसा वाटला तरी पण माझी आई येणार नाही. आज कितीही पैसा वाटला तिचा पण लेक येणार नाही. विचार करायची गोष्ट आहे. एकदा माती लोक गेलं ना ते कधीच दिसणार नाही. शब्द आठवत्यान, बोललेलं आठवत्यान, पण मारलेलं वन कधीच पुजलं होणार नाही. माहिती आहे का. म्हणून 10 वेळा विचार करत जावा. कुणाला फसवताना पण 10 वेळा विचार करत जावा. जिंदगी पुन्हा नाही रे भावांनो बहिणींनो. हितच करायचं, हितच हे करायचं आहे, निस्तरायचं आहे. म्हणून जिंदगीमध्ये कोणी कोणाला वाईट वक्त बोलू नका, वाईट कमेंट करू नका, चांगल्या कमेंट करा. स्वतः पण जगा, इतरांना पण जगून द्या. आपला भारत देश आपण सगळी मिळून राहायला पाहिजे, एकामेकाला सपोर्ट करायला पाहिजे. हे नाही की तू हे खातेन ते खातेन हे खातेन ते खाते. बरोबर आहे का नाही. तर चला भावानं, काय चुकलं असेल तर माफी असावी. आणि असेच तुम्हाला ब्लॉग दाखवत जाईल. आजचा दिवस माझा पूर्ण तिकडंच गेला मला लागत, कारण मला एवढं कळत नाही जायचं. मी 2 वाजता मी तिथं पोचली मंदिराजवळ. मग तिथं कुणाला तर बोलवलं होतं माझे फॉलोअरला. आम्ही सगळे मिळून तिथून गेलो, त्यांच्या घरी गेलो, बसलो बोलून चालून आलो. एकदम जाऊन त्यांना पण छान वाटलं. आम्ही तिथं गेलो चांगलं वाटलं त्यांना पण. कारण माणसं ते येतच जातात ना. आता किती त्यांचं आता ती बघा, आता 8-4 दिवस तर ती लोक येणार जाणार, कोण ना कोण येत जातात. तुम्हाला तर माहिती आहे ना कसं असतं एकदम. पण ती बाई जाम खचून गेली रे बाबा. खूप लढती माहिती आहे का लेकरासाठी, खूप म्हणजे खूप लढती आहे. वाईट वाटलं मला पण, खूप वाईट वाटलं एकदम. आज हातातोंडाचा घास घेतला देवाने निसकून. त्या बाईच्या जीवाला काय वाटत असं. एक तुम्ही पण एक आई आहे, मी पण एक आई आहे. विचार करायची गोष्ट आहे भावांनो, माहिती आहे का. लय वाईट वाटतं मला. माहिती आहे एवढं वाईट वाटत होतं ना, लय वाईट वाटत होतं. म्हणून तुम्ही स्वतःची काळजी घ्या. राग तुमचा शांत ठेवा. कोणावर रागवू नका, कोणावर काय नका. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या भावांनो बहिणींनो. आणि असेच एकामेकाला चांगल्या कमेंट करत जावा, चांगलं बोलत जावा. एकामेकाला पर्सनल कोणी ओळखत नाही. बरोबर आहे का नाही. आता बघा मी त्या ताईंना ओळखते होती कशी. एक यूट्यूबच्या माने एक त्या रील बनवत्या, त्या चांगल्या त्यांच्या रील काढत होत्या. माझ्याकडे छान होती 2 जणी. मी जाऊन त्यांना भेटून आली. आता बघायला गेलं ना, खोटं नाही बोलत. जाऊ द्या, तर मी तुम्हाला काही गोष्टी नाही सांगू शकत. काय नको तुम्ही माणसं अजून हे लागली करायला. बरोबर आहे का नाही. तर चला भावांनो बहिणींनो, मी माझा व्हिडिओ इथं संपवते. काय चुकलं असेल तर माफी असावी. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.